नमस्कार. काल मी मोदीजी पत्रकार परिषद का घेत नाहीत असा विषय घातला, तर मला दोघी तिघींनी सांगितलं जरा व्यवस्थित डिटेलमध्ये समजावून सांगशील का, म्हणून त्याच्यावर मी सांगते. साबरमती एक्सप्रेस ह्या गाडीतून कारसेवा करून, त्यावेळेला कारसेवा करत होते. अयोध्येमध्ये राम मंदिर बनायचं होतं. राम मंदिरासाठी कारसेवा करणाऱ्या लोकांना, परत येणाऱ्या लोकांना दरवाजे वगैरे बंद करून, आग लावून अग्नीमध्ये एकूण 59 लोक मेली. नंतर पूर्व रेल्वे मंत्रींनी ती शॉर्ट सर्किट होती, ते कोणी जाणून बुजून लावलं नाही असं वाद केला, पण तोही काही ते पुराव्यानिशी सिद्ध करू शकले नाहीत. आणि 59 लोक अशा पद्धतीने जळून मेल्यावर तिथे हिंदू मुसलमानाचा दंगा सुरू झाला. आणि गुजरातमध्ये दंगे हे हिंदू मुसलमान दंगे हे कायम व्हायचे. हा जेव्हा दंगा झाला तेव्हा मुख्यमंत्री म्हणून मोदीजी तिथे होते. मोदीजींनी आजूबाजूच्या राज्य सरकारकडून, केंद्र सरकारकडून सैन्य म्हणजे रसद मागितली, पोलीस वगैरेंची मदत मागितली, पण केंद्र सरकारशिवाय आणि कोणी त्यांना मदत केलेली नाही. आणि मग नंतर मोदीजींनी त्यांना गोधरा दंगा काबूत आणला. त्यानंतर आजपर्यंत जो दंगा पीडित असा विभाग होता गुजरातचा, आता गुजरातमध्ये एकही दंगा मोठा झाला नाही. म्हणजे इतकी स्थिती 2002मध्ये आता 2026 आहे, इतकं त्याने नियंत्रण हिंदू मुस्लिम मधले सौख्य आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यावेळेला मोदींजीवर अनेक खटले झाले आणि प्रत्येक खटल्यातून ते निर्दोष हे झालेले आहेत. ते पण निर्दोष मुक्तता झालेली आहे त्यांच्या विरुद्ध. तरीसुद्धा प्रत्येक वेळेला त्यावेळेला ते पत्रकारांना पत्रकार परिषद वगैरे देत होते, त्यावेळेला प्रत्येक वेळेला 2च विषय असायचे. एक गोधराचा दंगा आणि त्यांचं पर्सनल लाईफ म्हणजे त्यांच्या बायकोला. तोही विषय त्यांनी बऱ्याचदा मांडायचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळेला त्याच 2 गोष्टी, दुसऱ्या गोष्टी म्हणजे एखादी परिषद आपण एखाद्या गोष्टीचं ओपनिंग केलं वगैरे ह्यासाठी असेल, पण विषय प्रत्येक वेळेला वळवून फक्त ह्या 2 विषयावर जायचा. एक दंगे आणि तुमची बायको म्हणजे मोदीजींची बायको यशोदाबेन ह्याच्यावर जायचा. मग त्याच्यानंतर ह्यांच्या लक्षात आलं मोदीजींना की ह्या लोकांना कुठल्याही पद्धतीचं विकासाची कामं असू दे काही कशाची संबंध नाही, ह्यांना फक्त व फक्त माझी बदनामी करायची आहे. त्यांना सगळ्या पद्धतीने म्हणजे कोर्टाने सुद्धा निर्दोष मुक्तता केल्यानंतर, म्हणजे ते मधल्या काळात नव्हतं, केसेस चालू होत्या आणि त्यावेळेला ते म्हणत होते की केसेस कोर्टाच्या अधीन केसेस आहेत, त्यामुळे आपण ह्याच्यावर वाच्यता नको. तरीसुद्धा असं नाही तसं नाही असं करून फक्त ह्याच विषयावर, म्हणजे विषय कुठला आणि भरकटवायचं एवढंच त्यांचं हे होतं. इफ यू कांट कन्व्हिन्स देन कन्फ्यूज, तसं त्यांचं होतं. की ते स्वतः कन्व्हिन्स नव्हते की मोदीजी त्यावेळेला गुजरातमध्ये छान काम करते, त्याच्याबद्दल ते कन्व्हिन्स नव्हते. मग त्यांना कन्फ्यूज करायचा प्रयत्न करायचं, त्यांना बदनाम करायला काही कारण मिळत नाही तर हे मिळायचं. हे प्रत्येक घरात सुद्धा होतं बघा. एखाद्या माणसाचं काम अतिशय चांगलं असेल आणि आपल्याला त्याला बदनामच करायचं, शोधून काहीही एकाच्या डोक्यावर मारायचा प्रयत्न करतात. पण शेवटी त्याला उत्तर म्हणून मोदीजींनी पत्रकार परिषद करणं बंद केलं.
अगदी आता तुम्हाला आठवत असेल 2006मध्ये 2026मध्ये मेच्या ह्या 2026 नॉर्वेमध्ये प्रेस वार्ता असा प्रकार होता. तो ॲक्च्युली ती परिषद नव्हती, त्याच्यामध्ये मोदीजी बोलणारच नव्हते. मोदीजी किंवा नॉर्वेचे सुद्धा हेड बोलणारच नव्हते. फक्त ते रीडिंग असतं की काय काय केलेलं आहे ते त्यांच्यामध्ये काय ठरवण्यात आलं ह्या पलीकडे कोणी कोणाला उत्तर देणार नव्हतं. इथे एक ती हेला लेंग म्हणून त्या पत्रकाराने उगाचच असा दावा केला की मोदीजी पत्रकार परिषदेमध्ये बोलत नाहीत, उत्तर देत नाहीत, पत्रकार परिषदा टाळतात. म्हणजे त्यांना कुठल्याही पद्धतीने फक्त मोदीजींना बदनाम करायचं असतं. मग मोदीजींनी आपलं कार्य आणि आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायला काय केलं, हा सोशल मीडिया आणि रेडिओ मन की बात ते प्राईम मिनिस्टर पंतप्रधान झाल्यावर त्यांनी हे केलं, पण त्याच्या आधी ते सोशल मीडियातून व्यक्त व्हायला लागले. आणि पत्रकारांना, कारण त्यांच्या लक्षात आलं की ह्यांचा फक्त एक अजेंडा होता त्यांना बदनाम करायचा. तर त्या अजेंडाला त्यांना सक्सेस नाही मिळायला पाहिजे, त्यांना यशस्वी नाही करायला पाहिजे. तर एकच त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं, त्यांच्याकडे बोलायचंच नाही, त्यांना पूर्णपणे टाळायचं. हा त्यांनी मोदीजीने विडा उचलला आणि त्यांचं कार्य, कुठलंही कार्य असू दे, ते सोशल मीडियाद्वारे मांडायला लागले. मी काय काय केलं, म्हणजे कुठलाही उभारणा केली, कुठला रस्ता सुधारणा केली, काही जे काम केलं त्यांनी ते सोशल मीडियावर घालायला लागले. आणि पंतप्रधान झाल्यावर मन की बातमधून ते त्यांना वेळ मिळेल तसं बोलायला लागले. आता तर त्याने इंस्टाग्रामवरून त्यांच्या लक्षात आलं की तरुणाईंना एवढा वेळ नसतो मोठं ऐकायला. त्यांचे आत्ताच्या तरुणांना हा मोबाईलचा मुळे झालेला दुर्गुण असेल काय, आता खूप मोठं लेक्चर ऐकायचं मुलांचं बिलकुल इच्छा नसते. त्यांना शॉर्ट अँड स्वीट पाहिजे. म्हणून हल्ली त्यांनी इंस्टाग्रामचा पण उपयोग केला, पण ते पत्रकार परिषद घेत नाहीत. त्यांना त्यांचं ध्येय गाठायचं आहे, जनतेशी बोलायचं आहे. जनतेमध्ये आणि त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा असू नये. आणि जो अडथळा हे पत्रकार जाणून बुजून निर्माण करतात, विषयाला फाटे द्यायचा प्रयत्न करतात, त्या अशा पत्रकारांना ते पूर्णपणे त्यांनी दुर्लक्ष केलं. तर हे कारण आहे मोदीजी पत्रकार परिषद का घेत नाहीत. तुम्हाला कसं वाटलं माझं हे विवेचन? मी थोडक्यात करायला जाते म्हणून जरा बऱ्याच मुद्दे सांगायचे असतात पण सांगितले जात नाही, कारण हल्ली कोणाला मोठं ऐकायला आवडत नाही. तर कसं वाटलं तरी माझं विवेचन, काही राहिलं असेल तर नक्की मला आठवण करून द्या. तुम्ही ऐकताय त्याबद्दल मी आभारी आहे.